मित्रांनो, ही जी काही महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. आता कशा पद्धतीने काय शिकतोय आपण, या निवडणुकीने आपल्याला अक्षरशः माणुसकी धर्म जो आहे तो माणुसकी धर्म विसरायला भाग पाडलेला आहे. कशा पद्धतीने होतंय, भाजपाच्या काय कारस्थान चालू आहेत, भाजप असो, काँग्रेस असो किंवा इतर जे काही पक्ष आहेत यांच्या काही कारस्थान चालू आहेत आणि याच्यामध्ये भरडला जातोय तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि त्याला सोबतीला आता राज ठाकरे यांचा पक्ष. काय कसं काय घडतंय ते अगदी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसांपासून एक बातमी जास्त फिरते, ती म्हणजे संदीप देशपांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. कारण काय तर संदीप देशपांडे हे नाराज आहेत. आता नाराज कोणावर आहेत तर मनसे या पक्षावर ते नाराज आहेत. आता मला सांगा, मनसे या पक्षावर ते नाराज का असेल? ज्या मनसे पक्षाने त्यांना आजवर एवढं मुंबईचा म्हणजे जी काही मुंबईमध्ये इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये मनसे पक्षाची जबाबदारीच त्यांच्यावर सोपवली आहे आणि तो मनुष्य नाराज कसा असू शकतो? म्हणजे जे काही BJPची कांड आहेत, BJPची ज्या काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे सर्रासपणे खोटं बोलणं चालू आहे. आता दोन भाऊ एकत्र आले तर मुंबईचं भलं ते नक्कीच करणार आहेत. आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संधी होती, त्यांनी खूप काही गोष्टी करून दाखवल्या, खूप काही गोष्टी त्यांनी केल्या, पण त्याच्यावर हक्क गाजवतो कोण आहे तर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की जे काही इतर गोष्टी, जे काही कोस्टल रोड वगैरे यांचं भूमिपूजन केलं आहे, मेट्रो वगैरे असो, या गोष्टी कोणी केल्या तर मी एकट्याने त्या केल्या, असं देवेंद्र फडणवीस छातीटोकपणे आणि सांगताना आहे. आता जे काही कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं होतं ते औपचारिकरित्या झालं नव्हतं, म्हणजे कायद्यानुसार ते झालं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे, संवैधानिकनुसार ते झालं नाही. त्यांनी परस्पर गेले आणि म्हणजे या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सगळीकडे बेंबीच्या देठापासून ओरडताना आपल्याला दिसत आहे. पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा आपला हा आहे की आता मुंबईमध्ये जर राहायचं असेल किंवा मुंबई ही मराठी लोकांची टिकवायची असेल तर मुंबईला पर्याय म्हणजे ठाकरे बंधू. कारण की ज्या पद्धतीने हे भाजप हा पक्ष आहे, या भाजप पक्षामध्ये आता राष्ट्रवादीचे लोक आले आहेत, ओके, शरद पवारांचे लोक आलेत, अजित पवारांचे लोक आलेत, एकनाथ शिंदेंचे लोक आलेत, काँग्रेससुद्धा सोडलं नाही. ठाणे अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजपाची युती देखील झाली. एकीकडे भाजपा आणि MIMची युती झाली. एवढ्या खालच्या थराला म्हणजे ह्यांचा थरच राहिलेला नाही आहे. खालचा थर, मधला थर, वरचा थर हे थरलेच झाले आहेत अक्षरशः. देवेंद्र फडणवीसांचा पक्ष, देवेंद्र फडणवीस ज्या भाजपमध्ये, तो भाजप पक्ष हा थर्ड क्लास पक्ष झालेला आहे, असं इथे सगळीचकडे बोंबाबोंब अशा पद्धतीने होत आहे. कारण की आयाराम फक्त या आणि जे निष्ठावंत होते म्हणजे ज्या भाजपचे लोक होते, ज्या भाजपाच्या लोकांनी आपलं बहुतेक आयुष्य तिथे वेचलं, त्या लोकांना तिकीटं मिळाले नाही. तिकिटांसाठी मरामरी चालू आहे आणि जे काही आयाराम आहेत त्या आयारामांना तिकीटं देण्यात आली. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये आपल्याला एकच हे गोष्ट लक्षात येते की भाजप फक्त गोष्टी पसरवतोय. कशा पद्धतीने गोष्टी पसरवतोय की म्हणजे जशी संदीप देशपांडेंची गोष्ट पसरवली की संदीप देशपांडे आता मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहे, तशा पद्धतीच्या गोष्टी इथे ते पसरवताना दिसत आहे. मुद्दा आपला हाच होता की भाजपाच्या नादी लागू नका. ज्यांचं कोणाचं इलेक्शन असेल, ज्यांचं कोणाचं मतदान असेल त्यांनी विचार करून मतदान नक्कीच करा. मित्रांनो, धन्यवाद.